ह्याच्यासाठी मी वाटेल तितके कष्ट करायला तयार आहे स्वीटू. सिरियसली. बरं, इंटरव्ह्यू कसा झाला? म्हणजे नोकरीचं काय? नाही मिळाली ऍक्च्युली. मी अप्लाय केलंय अजून 1-2 ठिकाणी. उद्या जाणार आहे एकीकडे. तर मिळेल. इट्स ओके. होईल. हा, तू काळजी करू नकोस. सगळं छान होणार आहे. हा, होणार ना. तू आहेस की माझ्या बरोबर. तर मी येत होतो ना, तुम्हाला रस्त्यामध्ये दादा भेटले. ओके. आणि आम्ही एकत्र चालत आलो. तर त्या बाजारातून आलो बघ, तिकडे भाजी मार्केट वगैरे सगळं ना. तिकडे त्यांनी मला नवीन गेम शिकवला. तर ते म्हटले, बघ आजूबाजूच्या पाट्या आहेत ना, त्यांची नावं लक्षात ठेवायची. आणि बरोबर ती लक्षात ठेवून पुढच्या वेळेस कुठल्या दुकानात काय मिळतंय ओळखायचं. इट्स अ मेमरी गेम, यु नो. पण म्हणजे हा गेम मला नाही कधी दादांनी शिकवला. तुला कसा शिकवलंय? त्यांचा फेवरेट आहे ना. घे. पण त्यांनी काय होतं? हे बघ, की हा मेमरी गेम म्हणजे समजा तुम्हाला स्ट्रेस असेल खूप आणि स्ट्रेस बस्टर म्हणून काहीतरी हवं असेल तर त्या पाट्या वाचत जायच्या आणि कुठे काय मिळतं हे पण कळतं. 3 in 1 आहे. गेम वगैरे सगळं ठीक आहे. आधी जेवून घे. पोट भरलं का? घेऊन येऊ अजून पटकन? आणते. नाही शेटू, मन भरलं नाहीये पण पोट भरलंय. नक्की? जरा थोडा वेळ मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवतो. हात तर धुवून घे. हात माझे खराब नाहीयेत, खरकटे पण नाहीयेत. दमला असशील ना तू आज? तुला सवय नाहीये ना चालायची. त्यात इतक्या उन्हातान्हात तुला इंटरव्ह्यू साठी जावं लागलं. पण ह्यातूनही मार्ग निघेल. मी आहे तुझ्या बरोबर कायम ना. झोपला? किती करतोस तू माझ्यासाठी, आपल्यासाठी? अरे हा लॉन्ड्रीवाला कुठे राहिला? अरे काय किती उशीर? सॉरी साहेब, केव्हाची वाट बघतोय मी तुझी इथे. हे घ्या नवीन कोरा कोट, एकदा ड्राय क्लीन केलेला. नवा कोरा कोट एकदाच ड्राय क्लीन केलेला? हे भारी हे साहेब. पण ज्याचा कोट आहे ना तो संध्याकाळी न्यायला येणार आहे. तुम्ही आता घाला पण संध्याकाळी 6 पर्यंत द्या. उशीर झाला तर माझी वाट लागेल. हे सगळं ठीक आहे. तू आता यायला उशीर लावलास म्हणून तुझे 20 रुपये मी कट करून घेणार आहे भाड्याचे. घालतो साहेब. आत कुठे आत आहे? हो. बघ जरा व्यवस्थित कर सगळं. ओके. कसं दिसतंय? मस्त साहेब, एकदम छान. साहेब ते संध्याकाळी. अरे देतो रे बाबा तुझा. हॅलो सर, मी ओम खानविलकर बोलतोय.
मी तुम्हाला माझा CV पाठवला होता, तर मला विचारायचं होतं की मी इंटरव्ह्यूला कधी येऊ. ओके, थँक्यू सर, थँक्यू. चला 18 रुपये पाव, लिंब दिले 18 रुपये पावशेर, कोबी दिला 18 रुपये पावशेर दादा. 18 रुपये पाव, 18 रुपये पाव, 18 रुपये पाव, भाजी 18. काका, आपल्या लोकांना घाबरवायचं नाहीये, बोलवायचं. 18 रुपये पाव. 18 रुपये पाव, 18 रुपये पाव, 18 रुपये पाव. ताई कोबी घ्या, फ्लावर घ्या, एकदम स्वस्त करून देतो. 18 रुपये पाव हे घ्या एकत्र. 15 रुपये पाव, 15 रुपये पाव. ओ ताई, बघता काय, घ्या ना ताजी भाजी आहे मस्त, 15 रुपये पाव. हा, असं मस्त मस्त ताजी भाजी बर का. फ्लावर फ्लावर 15 रुपये पाव, समजलं का. लॉटका सेल, लॉटका सेल, लॉटका सेल. चला 15 रुपये पावशेर भाजी, 15 रुपये पावशेर भाजी, कोणती भाजी घ्या. तुमच्याकडे किती पैसे? 50 रुपये शेवटचे. जाऊ दे, अरे ठेव रे, अरे ठेव ओम. जाऊ दे, आपल्याला खूप जास्ती लागणार. आजी, आपल्याकडे किती पैसे आहेत? ठीक आहे, राहू दे. काय नाही, आपल्याला पैसे लागणार आहेत. काय शेजारचा भाजीवाला आहे ना, त्याने आता रेट पाडलाय. त्याच्याकडून त्याची सगळी भाजी विकत घ्यायची. हा, पण एवढे पैसे आणायचे कुठून? मी तेच म्हणतोय ना, एवढे पैसे आणायचे कुठून? ते लागणार आहे, पण आणायचे कुठून? ओम, हे घड्याळ घाण ठेवू शकतो? हो, का नाही, ऑफकोर्स. आलोच आम्ही. ओके, भाजी घ्या, भाजी 18 रुपये, 18 रुपये, 15 रुपये. ओ ताई, घ्या 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 घ्या, मस्त भाजी आहे बघा. वांगी वांगी, एक बार खाओगे खाते रह जाओगे, मस्त भाजी आहे. 18 रुपये, 18 रुपये पावशेर, 18 रुपये, लिंब दिले 18 रुपये. ओम, हे, काका, तू इथे बस, आलो तुम्ही. भाजी घ्या, भाजी घ्या, भाजी घ्या, भाजी घ्या. 18 रुपये पाव, 18 रुपये पाव, 18 रुपये पाव, 18 रुपये पाव. हो दादा, भाजी कितीला दिली? 15 रुपये पावशेर. बर, सगळी पॅक करा. हा, सगळी पॅक करा. हे घ्या, हिशोब करून घ्या, हिशोब करून घ्या, मला सांगा. काका, हे घ्या सगळे, एक एक एक. हलवा सगळे, क्रेट हलवा. ओम, सगळी घ्यायची का रे भाजी? हो, सगळी 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 आपलीच आहे, काही काळजी नका करू. काय आजी, आता सगळी भाजी तुमचीच आहे. हुशार आहेस हं? चला. ₹30 पाव, 30 रुपये पाव, 30 रुपये पाव, 30 रुपये पाव, 30 रुपये पाव. भाजी घ्या, भाजी घ्या, भाजी घ्या. 30 रुपये पाव, 30 रुपये पाव. ताजी भाजी 30 रुपये पाव. लिंबू बघा कसं ताजं ताजं आहे. टोमॅटो, काकडी, बटाटा, कांदा 30 रुपये पाव. ताई आजच शेतातून आणली आहे. ताई ताई या 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 ताई, घ्या भाजी घ्या. 30 रुपये पाव आहे, 30 रुपये पाव. तुम्हाला काय हवं? कोबी घ्या, कोबी 30 रुपये पाव आहे. दादा यांना सुट्टे दे काका. हा, तुम्ही घ्या 30 रुपये पाव, 30 रुपये पाव. पाव किलो एक जोडी 30 रुपये.
भाजी विकतोय. काय? हो चल चल मी तुला दाखवते. मला जावं लागेल. नाही, अगं चल. स्वीटू, अगं स्वीटू, 30 रुपये पाव, 30 रुपये पाव. कोबी दिला 30 रुपये पाव. टोमॅटो घ्या, मस्त टोमॅटो, फ्रेश टोमॅटो एक. या या, शेपू गड्डी बघा, शेपू गड्डी ताजी गड्डी आहे एकदम. आत्ताच सकाळी आणली शेतातून. हा, लिंबू बघा, लिंबू. फ्लावर आहे, लाल माठ आहे, शेपू आहे. तुम्हाला काय पाहिजे बोला. फ्लॉवर कसा दिला? फ्लावर आहे ती 25 रुपये पाव. दुसरीकडे 20 ला मिळते. मावशी ताजी भाजी आहे आपल्याकडे, एकदम सकाळी शेतातून येते भाजी. हा, द्यायचा भाव बोल. 25 रुपये भावच बोलतोय. 25 रुपये. 20 रुपये. 25 रुपयाच्या खाली येणार नाही. 20. 25 रुपये. मोमो, अगं फोटो काढण्यापेक्षा खा जरा. हो घेते. अरे जादू खा ना यार, तू भी ना. ओम जेवला असेल का रे? का कोण जाणे, मला असं वाटतं की उपाशी झोपलाय ओम. हुरहुर वाटते जरा. मम्मी जी, आप उसको फोन करके पूछ लो ना. हो आई. ओम, कसा आहेस बाळा? मी मस्त आहे. जेवलास का? हो हो, मी जेवलो की. फ्लॉवरची भाजी होती, पोळी होती, तूप मस्त, वरण भात, छान चटणी, एकदम मस्त जेवलो. इतकं जेवलोय की आता माझी जागाच नाहीये पोटात. आईशी खोटं बोलतोयस तू? तुला लाज नाही वाटत? नाही, मी आत्ताच्या आत्ता तुझ्यासाठी डबा घेऊन येते. हा, आहे का नको, मी खरंच जेवलोय. असं उपाशी राहण्याला काय अर्थ आहे ओम? नाही, खरंच मला भूकच नाहीये. आणि ऍक्च्युली हीच तर परीक्षा आहे ना. आज तर टास्क आहे. आजपर्यंत ज्या गोष्टी केल्या नाहीयेत, ज्या अनुभवल्या नाहीयेत, अनुभवायच्या, ते शिकायचं. मला खूप शिकायला मिळतंय. त्यात काही त्रास नाहीये, उलटा आनंदच आहे. म्हणजे बघ ना, आजपर्यंत कधी भूक लागली आणि म्हटलं की मला जेवायला हवंय, तर मला लगेच समोर ताट मिळायचं. आणि मी ह्यातून बरंच काही शिकतोय आई. आणि इथे मी तुझी मदत घेतली तर मी हारीन ना. आणि तुला मी हारलेला हवंय का? नाही. तुला स्वीटू लवकरात लवकर सून म्हणून हवी आहे ना घरी? हो रे, पण तू किती समजूतदारपणे हे सगळं सहन करतोयस ना. आई, अगं तू रडू नकोस ग. नाही, तू रडलीस की मला वाईट वाटत. बघ, म्हणून मी तुला सांगत नव्हतो. आय एम रिअली फाईन. तू माझी अजिबात काळजी करू नकोस. हा, हे बघ ओम, रिकाम्या पोटी झोपायचं नाही. खायला काहीही नसेल तर पाणी पिऊन झोपायचं, कळलं? तुला असं काही सांगावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. आई, तर आगीतून तावून आणि सुलाखून निघाल्यावरच सोन्याला चकाकी येते ना मस्त. हो रे राजा, हो. पण तू काळजी करू नकोस. हा, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. हा, थँक्स आई. आणि मी जेवलो नाही म्हणून माझ्यासाठी तू जेवणार नाहीस असं करू नकोस. हा, माझ्यासाठी तू पण जेव. काय
हो का? तू जसा जेवलास ना ओम तशीच मी पण जेवली, ठीक आहे? असं ऐकणार नाहीस आई. हे बघ, थोड्याच दिवसांची गोष्ट आहे. नंतर मग तुझी सूनच तुला वाढेल येऊ. काय त्याच दिवसाची मी वाट बघते हो. हो. बरं, काळजी घ्या बाळा. हो हो एकदम. गुड नाईट. बाय. राईट ना 100च्या 150 आणि हे ओके 200 सगळे मिळून. राईट. जेवणानंतर नलू मावशीला देतो. ठीक आहे, आता तरी तिचा थोडासा विश्वास बसेल तुझ्यावर ओम. चिन्या चल लवकर, मला कडकडून भूक लागली. आलो 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 आलो. चला, मी नेतो तुम्हाला सगळ्यांना. आपल्याला खूप लांब जायचं. चल चल ग. ए सुमन चल ग. हा आले बहिणी. झालंच. ओम दादा. अरे चिन्या, हॅलो. या 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 ये हे मावशी ये, काकी ये. मी सगळं एकदम तयार करून ठेवलंय. हो, तू स्वयंपाकात चांगलाच रुळलास वाटतं. हो. अरे नाही, काय ते ऍक्च्युली प्रयत्न करतोय. थांबा. काही प्रॉब्लेम नाही, एकदम मस्त. वायरिंगचं काम आहे ना, मी केलंय ना. हो बाबा, तुम्ही नाही का ते सांगत होता ते बल्ब फॅन काय ते नाही काय हे रेडिओ मिक्सर करता तेवढं भास नव्हतं का? आता हे नवीन काम काढलं. अगं ओम साठी केलं ग. हा घर छान आहे. थँक्यू दादा. मी तुम्हाला वाढतो, तुम्ही उभे का आहात सगळे? मी जेवायला वाढतो. पसारा बघून पटकन आवरावंसं वाटतंय. जरा शांत बसतेस का सुमन? बस 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 मावशी. ओम, हा तू काय काय केलंस रे? वाटाण्याच्या डाळीची उसळ आहे, पोळी भाजी आहे, वरण भात आहे आणि खास म्हणजे गोडाचा शिरा केलाय मी. आय होप बरोबर झाला असेल. अरे तू मनापासून केलास ना स्वयंपाक, मग छानच झाला असणार. वा ओम दादा, नुसती नाव ऐकूनच भूक लागायला लागलीये. घे मग घे. हे काय एवढं? नलू मावशी, एक पोळी की 2 पोळी? हा 2च वाढतो. घे हे उसळ आणि डाळ. भातावरच डाळ घेणार आहेस? शिरा घे. काकी वाजू नको काय. हे घे. हे काय हो? हा हे जेवायचं आम्ही? काय झालं? याला जेवण म्हणतात?
चालू त्यांनी एवढं केलंय तर हो केलंय ना, पण कसं केलंय ते बघा की. हे बघा, मी अन्नाला नावं ठेवत नाही, पण एक पद्धत असते ती शिकावी लागते ना. एका दिवसात स्वयंपाक नाही शिकता येतो, हाच फरक असतो. तुला एका हाकेवर आयुष्यभर हवं ते मिळत गेलं, त्यामुळे तुला असं वाटलं की तुला सगळंच जमेल, पण असं नसतं. नाही, तुझा प्रयत्न चांगला होता, पण हे असं जेवण मला नाही जाणार. मावशी तुमच्यासाठी भाजी आणली. अरे बाळा, तू कशाला आणलीस भाजी? आम्ही चालू असतो की होम डिलिव्हरी घ्यायला. नाही मावशी, होम डिलिव्हरी म्हणजे आम्हीच तुमच्यापर्यंत सेवा पोहोचवणार. हा, हे घ्या. आणि कशाला उन्हात उगाच भाजींच्या पिशव्या घेऊन फिरायचं. आणि हो, होम डिलिव्हरीवर ताजी कोथिंबीर फ्री. हे घ्या. अरे वा, ताजी आहे की कोथिंबीर? असं रोज देणार का फ्री? कोर्स आणून देणार अर्थात. थँक्यू. थँक्यू. आता भाजी घ्या, भाजी घ्या, भाजी घ्या, भाजी घ्या. पाव किलो 30 रुपये, पाव किलो 30 रुपये, पाव किलो 30 रुपये. बटाटे बघा, बटाटे 30 रुपये किलो. काका काका, अरे रॉकी आपलं. अरे तुम्ही काय करता इथे? बघ काय, कसं आहे, व्यवस्थित आहे ना सगळं? सहज आलो. मुंबई का थैला? हा, जादू देखा आपने, मुंबई का थैला है ना? या ना, या बसा बसा तुम्ही. बसा. नहीं, इट्स ओके काका. मुंबई किधर है? हो, मैं ना डिलिव्हरी द्यायला गेलाय. डिलीवरी काम करने गया है? हाँ, काम कर, खूप काम करतो. ओए जादू, मुंबई अपने कितने मेहनत कर रहे हैं, है ना? और खूपच बाकी सब ठीक? बस मजे में सब. कैसे बिक रहा है सब कुछ? मस्त चाललंय सगळं. ए जादू, जादू, अरे एक्सक्यूज मी, हटो. जादू, भाजी ले लो, भाजी. भाजी ले लो, भाजी. 20 रुपए किलो बैंगन, 20 रुपए किलो गोभी. भाजी ले लो, भाजी. भाजी ले लो, भाजी. भाजी घ्या, भाजी घ्या, भाजी घ्या, भाजी घ्या. 20 रुपये पाव, 20 रुपये पाव, 20 रुपये पाव. बघ, तो भाजीचा स्टॉल दिसतो का? भाजीचा स्टॉल नाही, कुठे पुढे जातो. ऐकून तर घे माझं. तो जो भाजीचा स्टॉल दिसतोय ना, दुधी घ्या, दुधी घ्या. 20 रुपयाला 2 दुधी, 20 रुपयाला. चाव उसे तहस नहस करतो. काय उद्ध्वस्त कर. ठीक आहे, जमेल ना? हो. ठीक आहे. ऑल द बेस्ट. कोण लावणार मास्क? ते पण आहेच का? म्हणजे काय, मास्क जरुरी आहे बाबा. हे बघ इथे. हे ना? हो. हा. आजी येऊ का? हा हाय, तुमच्यासाठी भाजी आणलीये. ताजी येणार आहे ती. हो, एकदम ताजी आहे. बघा बघा बघा, तुमच्यासारखीच ताजी एकदम. सुरेख. चल चावट कुठे. बरं ठीक आहे, ठीक आहे, ठेव. पैसे घे. ओके, थँक्यू. ठेवतो हा इकडे. चल. जादू बोल, जादू 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 बोल, जादू जादू बोल, जादू 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 बोल, जादू बोल. अरे ओए ओए जादू, ओए बोल यार. ये ना मेरे को भगाए. अबे जादू रुक, जादू रुक, जादू. मग बिस्किट? आई, माझं बिस्किट कुठे आहे? आई, माझं बिस्किट कुत्रा घेऊन गेला. ओए जादू, बिस्किट लेके जाता है. सॉरी जादू, रुक तू. तेरी तो. अरे काय करतोयस, काय करतोयस? अरे माझा कुर्ता.
कसे काय? मला काय माहिती, कुत्र्याने ठेवला. मला काय माहित म्हणते, कोणाला माहित मग? नाही माहिती. काय तुम्हाला माहित नाही? कुत्र्याने ठेवला. काय कुत्र्याने ठेवला? कुत्र्याने ठेवला. जादू, मेरा जादू. सॉरी 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 सॉरी. ए जादू, ए जादू. बसा इथे. भाजी घ्या, भाजी. ओमकडची भाजी सगळ्यात ताजी. भाजी घ्या मॅडम, भाजी. कोण आहे ग हा? नवीन आला साडीत, स्मार्ट आहे ना? आवडला ग. अगं थांब, त्यांना भाजी येऊ दे ना. अगं भेटू. अगं थांब, त्या भाजी मॅडम. तर असं आहे, म्हणून मी तुझ्याकडे नोकरी मागायला आलोय. आणि हे बघ, ही माझी फाईल आहे. यामध्ये माझी सगळी डॉक्युमेंट्स आहेत, माझे सर्टिफिकेट्स आहेत, डिग्री आहेत. आणि तुझ्याकडे आता वेकन्सी असेल तर तू माझा इंटरव्ह्यू घे आणि मला जॉब दे. आणि हे बघ, इंटरव्ह्यू मित्र म्हणून नको घेऊस, तर बॉस म्हणून घे. अरे वा, शहाणा झालं. आता बॉस म्हणून बोलूय मी तुझ्याशी. आपण एकत्र शिकलोय. तुझे सर्टिफिकेट बघून मी काय करू? तुझ्या कॅलिबर प्रमाणे तुला काम द्यायचं झालं ना तर माझी खुर्ची देणं तुला कमी पडेल. काय बोलतोयस सोना? पण काय ना, कितीही काही झालं तरी खानविलकर हे नाव नाही बाजूला शोधाणं. म्हणजे किती सोपं आहे. ओप माझी एवढीशी कंपनी आहे. तुझ्या एवढ्या मोठ्या खानविलकर ग्रुप समोर तिचा काय टिकावं लागला? त्याचा आणि याचा काय संबंध आहे? संबंध आहे की तुझ्या ताईला हे कळलं ना की तू माझ्याकडे जे काम करतोय तर ती माझ्या कंपनी सकट मला विकत घेईल. सोना, ताईचा मला सपोर्ट आहे, सो डोंट वरी अबाउट दॅट. तुझी ताई तुला सपोर्ट करणारच, पण तुला कुठली पोस्ट मी दिलेली तिला खपणार नाही. त्या बाबतीत ती कशी आहे हे तुलाही माहिती आहे. आणि तिचं प्रोफेशनलिझम आम्हाला चांगलंच ठाऊक. ओम, यात खरंच सॉरी, यावेळी मी काही नाही करू शकत. इट्स ऑल राईट. हे बघ, तुला मला नोकरी द्यायला जमणार नाही, आय कॅन अंडरस्टँड. पण एक व्यक्ती आहे, तिचं समजा मी तुला नाव रेकमेंड केलं आणि तिचे डिटेल्स पाठवले तर तुला नोकरी देता येईल. म्हणजे ऑब्व्हियसली तिच्या कॅलिबर प्रमाणे तू नोकरी दे आणि क्वालिफिकेशन प्रमाणे. तू सांगितलं आणि मी करणार नाही, असं कधी झालंय का रे? फॅन्टास्टिक. चलो. अरे ओके, काय म्हणजे निघतो आता. हो, मागच्या वेळी लंच राहिलं, यावेळी कॉफी आले, तेवढी तरी घेऊन जा प्लीज. अरे सुना, बघ मी नेक्स्ट टाइम नक्की कॉफी घेईन, पण आता आय हॅव टू गो, कारण माझा ठेला माझी वाट बघतोय. तुझा ठेला तू नाही सुधारणार रे. बरं, मी त्या माणसाचे तुला डिटेल्स पाठवतो. नक्की पाठव, मी वाट बघतो. चलो, टाटा, बाय. अरे राजा, मी सांगितलं ना तुला, मॅडम येते. हे बघा, दे ना, पेन दे ना. कुठे करायच्यात सह्या? मॅम, तुमच्या साईन नाही लागणार, ओम सरांच्या लागणार. अरे माझ्या साईनी काम होतं, तू पेन दे ना. नाही मॅम, ओम सरांच्याच साईन लागणार. हो का? एनिवे, त्या क्लायंटला फोन लाव, त्यांना बोलवून घे, त्यांच्याशी डील फायनल करून टाकू. क्लायंट नाही, ओम सरांनाच भेटायचंय मॅम. मॅम, पाहिलं ते? म्हणजे ही कंपनी तुम्ही मोठी केली, ह्या सगळ्या कामगारांना पगार तुम्ही देता आणि ह्या सगळ्यांचं चाललंय आपलं ओम ओम ओम. मी काय होईल माहिती का, ओम सर एक अशी छोटीशी सही करून तुमच्या कष्टाचं क्रेडिट घेऊन जातील. मॅम, खरंच मला ना अक्षरशः रडू कोसळते मॅम ह्या सगळ्या परिस्थितीत. मॅम, झालं रडून? कुठल्या फाईल्स नाही शायद? कशावर सही हवी ओमची? मी त्याला भेटायला जाणार आहे, मला फाईल्स द्या. मी पकडायचंय काय सगळं? मी देतो. गाडीत ठेव. येस येस. स्टुपिड. तू काय बघत बसतायचं? शेपू हवाय? हा, घ्या ना, घ्या शेपू. हा, घ्या. अरे परत गंडवला. परत गंडवलं रे बाबा, परत गंडवलं.
अरे काका काय झालं? सॉरी हा, ते 450 रुपयाचं नुकसान झालंय रे आपलं. मी नेहमी सुमनला हिशोब समजावून सांगतो, पण आज आकड्यांनी फसवलं रे मला. घाई नडली घाई. काय झालं, आपल्या भाजीला ना खूप खप होता. म्हणजे काही जणांचे हिशोब मी तोंडी केले, काही गिरायकांनी स्वतःचे हिशोब स्वतःच केले. एक बाई तर भाव कमी करून घेऊन गेली रे. सगळे आल्यामुळे जरा गोंधळ उडाला माझा. काही कळलं नाही. इथेच चुकलं रे माझं. अरे हसतोस काय? अगं काल आज आपल्याला तोटा झाला, उद्यापासून नफा मिळूया. प्रॉफिट करूया, काही काळजी नको करू. वहिनीला 25,000 रुपये द्यायचे आहेत. कुठून आणणार एवढे पैसे? भाजी महाग विकून जास्ती नफा मिळवण्यापेक्षा जास्ती भाजी विकून नफा मिळवूया. काय? हा